महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 विठ्ठलनगर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा पाठलाग करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात भरत भालेराव हा तरुण जखमी झालाय. भरत हा आज सायंकाळी मित्रांसोबत दत्त मंदिर परिसरात उभा होता. येथील गुन्हेगार आकाश कटारिया याने किरकोळ कारणावरून चाकूने भरत भालेराववर हल्ला केला. यात भरतच्या हातावर पायावर वार झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतरही आरोपी हा चाकू घेऊन भरत याचा पाठलाग करत घरी येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. आता या प्रकरणी हिल्लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. मेरा लड़का उधर आज होली के निमित्त उधर खड़ा था सामने, तो उसके दोस्त 2-4 जन उधर खड़े थे. तो एक गुनेगार क्षेत्र में का लड़का है कटारे, आकाश कटारे, वो वहां पे आया तो उसका सामने वाले बच्चे का कुछ हो गया तो ये छुड़ाने गया. बोला क्या भाई छोटे बच्चे को क्यों तू तकलीफ दे रहा है? तो बोला तेरे को क्या करने का है. डायरेक्ट चाकू निकाला और उसको वार किया. पेट पे वार करने वाला था, वो झुक गया, नीचे पैर में लग गया. हमारा कोई उससे दुश्मनी नहीं है, कुछ भी वास्ता नहीं था. मैं खाना खा के निकले, घर से बाहर निकला था और करीबन 7:30 बजा था. उस दौरान मैं अपना दत्त मंदिर है वहां पर, उधर मैं रुका. मेरे दोस्त से कुछ काम के जिन लोग के साथ मैं काम पे जाता था, उन लोग से साथ में आज होली था करके बातचीत कर रहा था कि उसको बुरा लगा कि वो सामने वाला बड़ा है तो इससे इतना क्यों ज्यादा बात कर रहा है करके वो मेरे पे डायरेक्ट आंग बिंग पे आने लगा. डायरेक्ट गला पकड़ लिया और चाकू से वार बीर करने लगा. मैं नीचे झुक गया तो मेरे पैर पे वार लग गया. कितने लोग थे? एक ही था, वो अकेला. ये विठ्ठल नगर ओटी सेक्शन उल्हासनगर 5 दत्त मंदिर 5 टाका लगा. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.